रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेलेल्या रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे। याबाबत घोषणा होताच मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। मुक्ताईनगरमधील परिवर्तन चौकामध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून लाडू वाटून जल्लोष साजरा केला। मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे। पुण्यामध्ये मोहोळ यांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला। मोहोळ यांना क्रीडा खाता द्या, मोहोळ समर्थकांनी इच्छा व्यक्त केली आहे। बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना यंदा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली असल्याने बुलढाणा जिल्ह्यात शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली। फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला। प्रतापराव जाधव यांना नेमकं कोणतं मंत्रिपद मिळतं याकडे सर्वांचं लक्ष आहे। नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। जेपी नड्डांची देखील मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। यामुळे भाजपच्या अध्यक्षपदी नक्की कोण असा प्रश्न निर्माण झालाय। भाजपला नवं राष्ट्रीय नेतृत्व मिळणार असल्याची चर्चा आहे। दरम्यान चंद्रकांत उर्फ CR पाटील, मनोहरलाल खट्टर, विनोद तावडे यांची नावं सध्या चर्चेत आहेत। सरकार कधी कधी फक्त एक दिवस पण टिकतात। आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत। देशाला बदल हवाय, जनाधार परिवर्तनासाठी होता, आम्ही वाट पाहतोय असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। बारामतीतील सुप्यामध्ये राशपने फलकबाजी केली आहे। फलकावर वादा तोच दादा नवा असं युगेंद्र पवारांच्या फोटोखाली उल्लेख करण्यात आलेला आहे। फलकावर लिहिलेल्या मजकुरावरून अजित पवारांना डिवचलंय। एकाच पावसात विकास पाण्याखाली गेला। पुण्यात नाले सफाईत भ्रष्टाचार झाला असं म्हणत रवींद्र धंगेकरांनी सरकारवर टीका केली आहे। राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली। नरेंद्र मोदी सकाळी राजघाटावर पोहोचले, त्यांनी राष्ट्रपिता यांना आदरांजली वाहिली। नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी 7:15 वाजता शपथ घेणार आहेत। शपथविधीपूर्वी मोदी दिल्लीतील अटल स्मारकावरही गेले, तिथे त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली। सरकार कधी कधी फक्त एक दिवस सुद्धा टिकवतात। आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत। कमकुवत आणि अस्थिर भाजपाच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकार सत्तेतून बाहेर काढल्यास आनंद होईल। देशाला बदल हवाय, जनाधार परिवर्तनासाठी होता, आम्ही वाट पाहतोय असे सूचक विधान शपथविधी आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत। संध्याकाळी 7:15 वाजता शपथविधी सुरू होणार आहे। नरेंद्र मोदी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील। मोदींच्या या सरकारमध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिपदाची चर्चा झाली, मात्र प्रफुल्ल पटेल अजूनही मंत्रिपदाच्या प्रतीक्षेतच असल्याचं पाहायला मिळतंय। परिवारातील एक सदस्य केंद्रातील मंत्रिमंडळात जातो, याचा आनंद गगनात भिडणारा आहे। रक्षा खडसे केंद्रात मंत्रिमंडळाची शपथ घेतील, त्यामुळे माझं हृदय भरून आलं आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे। उद्धव यांना भाजपाने डिवचलंय। शिवसेना भवन परिसरात मोदींच्या समर्थनार्थ फलकबाजी करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। कोविंदजी यांच्या कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं आणि आदरातिथ्य केलं, त्याबद्दल आभारी आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। विविध विषयांवर चर्चा झालेली आहे। लोकसभेच्या निकालानंतर श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी यांनी हिंदूंनो खचून जाऊ नका, विजय साजरा करा, लज्जास्पद असं काहीही घडलेलं नाही, आशादायी वक्तव्य त्यांनी केलेलं आहे।
शपथविधीपूर्वी मोदी यांची संभाव्य मंत्र्यांची चर्चा झाली आहे। मोदींच्या निवासस्थानी 48 खासदारांसोबत बैठक झाली आहे। नवी दिल्लीत मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी बोलावण्यात आले, तर दुसरीकडे ठाण्यात श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांचे भावी केंद्रीय मंत्री अशा आशयाचे फलक झळकलेत। भाजपा नेत्या रक्षा खडसे यांची नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे। रक्षा खडसेंना फोन आल्याची माहिती समोर आली असून रक्षा खडसेंची पक्षश्रेष्ठींची निष्ठा पळाला आलेली आहे, असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय।